प्रत्येक सणाला आपण पुरणपोळी ही बनवतोच, पण काही त्याच्यातले पण पहिल्यांदाच बनवणार असतात, तर त्यांच्यासाठी ही रेसिपी अगदी उपयोगी पडेल. कारण नवीन बनवणार असला तरी तुमची पोळी तुटणार नाही किंवा आमटी पण बिघडणार नाही. तर चला मग आता आपण सुरुवात करूया. इथं मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. ही आपण स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घेऊया आणि ही आपण कुकरला शिजायला ठेवूया. इथं आपण डाळीच्या डबल पाणी घालायचं आणि त्यामध्ये पाव चमचा हळद आणि 1 चमचा तेल घालूया आणि हे आपण शिजायला ठेवून देऊया. डाळ शिजेपर्यंत आपण पीठ मळून घेऊया. इथं मी गव्हाचं पीठ मैदा चाळतो त्या चाळणीनं चाळून घेतलेलं आहे, म्हणजे आपल्या पोळ्या नरम होतात. त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया. पाव चमचा हळद घालायचे. हळदीमुळे पोळ्यांना छान कलर येतो. आणि 1 चमचा मोहन घालून घेऊया. हे आपण थंडच तेल घालायचं आहे. तेल आपण पिठामध्ये पूर्ण मिक्स करून घेऊया, त्यामुळे पोळ्या छान मऊ अशा होतात. आता एकदम थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. हे आपण पीठ एकदम मळून एकदम मऊसूद असं पीठ तयार करून घ्यायचं आहे. हे आपण चपातीला बनवतो त्यापेक्षा थोडं आपल्याला हे पातळ ठेवायचं आहे. हे आता आपण तेल लावून घेऊया आणि हे झाकून ठेवूया, म्हणजे आपलं पीठ चांगलं भिजलं जाईल. पीठ चांगलं भिजलं की पोळ्या पण छान होतात. इथं मी ओला सुती कपडा घालून झाकून ठेवलेला आहे. तर आता आपण डाळ बघूया. इथं डाळ झालेली आहे, पण आपलं येळवणी याच्यात एकदम कमी आहे. त्यासाठी आपण इथं एकदम उकळलेलं पाणी घालून घ्यायचं. आपल्याला जेवढी आमटी बनवायची आहे त्यानुसार इथं आपण पाणी घालायचं. ह्याला एकदा उकळी आणून घेऊया आणि आता हे आपण पाणी उकळी आल्यानंतर गाळून घ्यायचं. आपल्याला जेवढं आमटी बनवण्यासाठी येळवणी पाहिजे तेवढं आपण असंच गरम पाणी घालून उकळी आणून घ्यायचं. आता आपण हे काढून घेऊया. मी इथे एका टोपात चाळणीवर ही डाळ आणि येळवणी बाजूला काढून घेतलेलं आहे. तर आपण आता पहिल्यांदा आमटी बनवून घेऊया. मी 1 चमचा डाळ घेतलेली आहे. ही बारीक करून आपण ही डाळ वाटून आपण आमटीमध्ये घालायची, म्हणजे आपली आमटी दाटसर अशी तयार होते. इथं आपण थोडा मसाला करून घेऊया. खोबऱ्याचा 1 तुकडा, लसूण 1 चमचा, 1 इंच आलं आणि कोथिंबीर. आपण हे पाणी न वाटता वाटण करून घेऊया. आता एका टोपामध्ये 2 चमचे तेल घालूया. त्यामध्ये जिरे आणि कढीपत्ता घालून घेऊया. जिरे आणि कढीपत्ता तडतडला की त्यामध्येच आपण वाटलेलं वाटण घालून घेऊया आणि हे आपण ह्या तेलामध्ये चांगलं भाजून घेऊया. आता यामध्येच आपण कांदा लसूण मसाला घालणार आहोत. 2 चमचे, 1 चमचा गरम मसाला. तुम्ही इथं तिखट तुमच्या आवडीनुसार केलं तरी चालेल. आणि हा मसाला आपण आता तेलामध्ये चांगला 2 ते 3 मिनिटं भाजून घेऊया. मीडियम गॅसवर आपण हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत भाजायचा आहे. आता ह्यामध्ये आपण काढलेलं येळवणीचं पाणी घालून घेऊया आणि ह्यामध्येच आपण 1 चमचा डाळ काढलेली ती वाटून ह्यामध्ये घालून घेऊया. तुम्हाला इथं अजून आमटी थोडी जास्त हवी असेल तर गरम पाणी करून ॲड करू शकता. आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि उकळी आल्यानंतर आपण हे 10 मिनिटासाठी कमी गॅसवर ठेवून द्यायचं. 10 मिनिटानंतर आपली आमटी तयार होते. आता आपण गॅस बंद करून घेऊया. आता आपली आमटी तयार झालेली आहे. तर आता आपण
पोळ्या करणार आहोत, तर त्यासाठी इथं मी डाळ घेतलेली आहे. त्यामध्ये आपण 1 छोटी वाटी गूळ घालून घेऊया. इथं गूळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता आपण हे गॅसवर परतवून घ्यायचं आहे. गूळ घातल्यामुळे सुरुवातीला थोडं पातळ होतं. हे आपण पूर्ण आटवून घ्यायचं, सतत हलवत राहायचं, म्हणजे हे खाली लागणार नाही. असं चांगलं भाजल्यामुळे पुरण आपलं 4 ते 5 दिवस व्यवस्थित राहतं. आता आपलं डाळ चांगली तयार झालेली आहे, तर आपण हे आता एका चाळणीवर बारीक वाटून घेऊया. तुम्ही इथं मिक्सरला वाटलं तरी चालेल. इथं थोडंसं पातळ वाटतंय, पण ते थंड झाल्यानंतर आणखी थोडंसं घट्ट होतं. त्यामुळे मी इथं थोडंसं पातळ ठेवलेलं आहे. हे आपण आता वाटून घेऊया. इथं मी आता सगळं पुरण वाटून घेतलेलं आहे. हे आता आपण एकदा मिक्स करून घेऊया. आणि ह्यामध्ये आपण चवीसाठी वेलची पूड आणि जायफळ थोडंसं आपण घालणार आहोत. तुम्हाला नसेल आवडत तर स्किप केलं तरी चालेल. हे आता आपण एक मिक्स करून घेऊया. आणि आता हे थंड झालेलं आहे, तर हाताने आपण एकदम एकजीव करून घेऊया आणि ह्याचा एक गोळा तयार करून घेऊया. हे आता पूर्ण थंड झालेलं आहे. तर आता आपण ह्याच्या पोळ्या करायला घेणार आहोत. हे आता एका आपण बाउलमध्ये काढून घेऊया. आणि आता आपण पोळ्या करायला घेऊया. तर कणिक पण आपली चांगली भिजलेली आहे. तर ह्याचा आपण एक चपातीला करतो त्यापेक्षा थोडासा छोटा गोळा घ्यायचा आणि त्याच्या डबल आपल्याला इथं पुरण घ्यायचं आहे. तुम्ही याच्या 1.5 पट किंवा डबल पुरण घेतलं तरी चालेल, कारण आपलं पीठ चांगलं भिजलेलं आहे, त्यामुळं ह्याच्यातून पुरण बाहेर येत नाही. आपण हे हाताने थोडं थोडं दाबून ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आणि वरून एक्स्ट्राचं पीठ असेल ते काढून घेऊया. आणि आपण हा गोळा एकसारखा करून घेऊया. आता आपला हुंडा तयार झालेला आहे. तर आपण आता पोळी लाटायला घेऊया. इथं पोळपाटाला आपण एखादा सुती रुमाल किंवा कपडा बांधून घ्यायचा, म्हणजे पोळी चिटकत नाही खाली. पीठ लावून आपण ही एकदम हलक्या हाताने ह्याची पोळी लाटून घ्यायची आहे. ह्याची आपल्याला जेवढी पातळ लाटता येईल तेवढी आपण ही पोळी पातळ लाटून घ्यायची आहे. थोडंसं पिठाची चिमट लावून आपण ही पोळी लाटून घेणार आहोत. आणि एकदम हलक्या हाताने लाटायची आहे, म्हणजे ही जास्त फुटत नाही आणि ह्याच्यातलं सारण बाहेर येणार नाही. आपण एकदम हलक्या हातानेच ही पोळी लाटून घेऊया. आता आपली पोळी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता ह्याची जाडी एकदम आपण पातळ तयार केलेली आहे. तर आता आपण तव्याला 1 चमचा तेल लावून घेऊया आणि त्यावरती पोळी घालून घेऊया. 30-40 सेकंदानंतर आपण ही पोळी पलटवून घ्यायची आणि आपण मीडियम गॅसवरच ही पोळी एकदम भाजून घ्यायची आहे. ती हळूहळू फुलली जाते. आता आपण वरून तूप किंवा तेल लावून घ्यायचं आपल्या आवडीप्रमाणे आणि आपण ही पलटी करून घेऊया. आणि दुसऱ्या बाजूने पण आपण व्यवस्थित असं तूप लावून घेऊया आणि दोन्ही बाजूंनी आपल्याला पोळी एकदम छान अशी भाजून घ्यायची आहे. आपली पोळी आता तयार झालेली आहे. तर आपण आता ही काढून घेऊया आणि सगळ्याच पोळ्या आपल्याला अशाच तयार करायच्या आहेत.
इथं मी राहिलेल्या पोळ्या पण सगळ्या अशाच बनवून घेतलेल्या आहेत. तर आता आपण ह्याचं ताट करून घेऊया. आपण ताटामध्ये सगळं वाढून घेऊया. आता कटाची आमटी, पोळी, भात, गुळवणी, कुरवडी सगळं आपण आता वाढून ताट तयार करून घेऊया. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.